हॅलो व्ह्यूवर्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आजची आपली रेसिपी आहे फलाफल हमस आणि पिटा ब्रेड. आधी आपण पिटा ब्रेड साठी मी इथं थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे. त्यामध्ये साखर आणि मीठ मी आधीच टाकून घेतलेलं आहे, 1 चम्मच दोघं प्रमाणात. आणि आता मी ईस्ट टाकणार आहे आणि अर्धा तास मी झाकून ठेवणार आहे. तर लगेच आपण पुढची आपली फलाफलसाठीची रेसिपी जी आहे त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. हे छोले, बॉईल छोले एका साईडला आणि एक बिना बॉईल केलेले छोले, फक्त रात्री भिजवून ठेवलेले. तर जे बॉईल केलेले छोले त्यापासून आपल्याला हमस बनवायचं आहे. आणि आता हे बाकीचं साहित्य आहे. त्यामध्ये आपल्याला फलाफलसाठी लागणारं कांदा, मिरची, लसूण, इकडं मी तीळ भाजून घेतलेली आहे. तर आपल्याला आपण जे बॉईल केलेले छोले आहेत ते आपल्याला हमससाठी लागणार आहे. तर आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि हा कांदा जो मी कापून ठेवला आहे. आणि आता जे बॉईल केलेले बाउलमध्ये मी ठेवले, बॉईल न केलेले छोले, त्याचं आपण आता फलाफलसाठी आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. मी आधीच मिरची, लसूण, कोथिंबीर, कांदा हे टाकून घेतले. त्यानंतर मी जिरं टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे. हे सगळं टाकून असं छान आपल्याला दळून घ्यायचं आहे. यामध्ये पासले असेल ना तर ते खूप सुंदर लागते. अजून तुमच्याकडे पासले मिळत असेल तर नक्कीच टाका. तर हे मी थोडंसं दळून घेतलं आहे आधीचं. त्यामध्ये थोडंसं जाडसर मला छोले वाटत आहेत, ते मी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेणार आहे. तर मी अर्धे छोले जेवढं होतं तेवढं सगळं मिश्रण घालून मी करून घेतलं आहे. आणि आता इथं आपल्याला बनवायचं आहे फलाफल. तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आता आपल्याला हे फलाफल बनवायचे. जे मिश्रण आता आपण दळलं तर त्याचंच आपल्याला हे पॅटी बनवायचे छोटे छोटे. असं गोल बॉलसारखे पण छान लागतात. शेप डझंट मॅटर. आणि असंही छान लागतात. तर आपण आता पुढे बघूया. हे सगळे असंच या शेपमध्ये ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे फलाफल बनवून घ्यायचे आहेत. तर आता हे मी सगळेच पूर्ण पॅन भरतो तेवढे मी सगळे फलाफल आता एकचदा तेलामध्ये मी टाकून देणार आहे बनवून. आणि मग आपली पुढची जी रेसिपी असणार आहे फलाफलसाठी लागणारं तर हमससाठी इथं घेतलं आहे बॉईल छोले. हे थोडं पाणी जास्त वाटतं आहे मला, त्याच्यामुळे मी पाणी काढून घेतलेलं आणि थोडंसं किंचित पाणी राहू दिलेलं. त्यानंतर यामध्ये मी हे तीळ भाजून ठेवलेले होते ते मी घातलेत. त्यानंतर त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि मीठ, जिरं हे मी सगळं टाकून असं आपलं हमस जे आहे ते आपलं रेडी होणार. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लिंबू आपल्याला पिळायचं आहे. 1 ते 1.5 लिंबू पिळायचा आहे आणि दही टाकायची आहे. लिंबू पिळून दही टाकून ते आपल्याला मिक्सरमधून छान बारीक असं दळून घ्यायचं आहे. आणि त्याला कोणत्याही प्रकारची फोडणी वगैरे देत नसतात हमसला. ते ह्याच असंच असतं, बॉईल केलेले छोले फक्त आणि त्यामध्ये लसूण, जिरं, मीठ, लिंबू, बस एवढंच. दही मोस्ट ऑफ द टाईम दही बरेच लोक टाकत पण नाही, असंच असते. पण मला यामध्ये दहीचं फ्लेवर आवडतो तर मी दही असंच ॲड केलं आहे. तर तुम्हाला दही ॲड करायची नसेल तर नका करू. तर हे सगळं आपलं मिश्रण दळून घ्यायचं आहे आपल्याला. तर माझं हे मिश्रण थोडंसं मला जाड वाटतं आहे, तर दळलं जात नव्हतं. मी अजून जे बॉईल छोल्याचं पाणी काढून ठेवलेलं होतं ते मी त्यामध्ये टाकलं
आणि परत दळून घेतलं आहे. आता ते सगळं मिक्सरमध्ये बारीक छान दळून झाल्यावर मी इथं बाऊलमध्ये ते काढून घेतलं आहे हमस. आणि आता यावर थोडंसं तिखट भुरभरून यामध्ये अवोकाडो ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइलच खूप सुंदर लागतं. बाकी आपलं कुठलंही तेल घालू नका. माझ्याकडे सध्या तरी नव्हतं. माझ्याकडे जे ऑप्शन होतं ते मी तेल घातलं आहे. पण ऑलिव्ह ऑइल तर मस्ट आहे हमससाठी. त्याशिवाय टेस्ट येतच नाही. खूप सुंदर लागतं ऑलिव्ह ऑइल घालून आणि अवोकाडो ऑइल घालून. तर नक्कीच ट्राय करा हमस. सुंदर दिसतंय नाही, खायलाही तसंच सुंदर होतं. आणि दुसऱ्या साईडला आपल्या फलाफल होत आहेत हळूहळू. अर्धे झालेत, अर्धे होत आहेत. तर अजून फलाफल हमसच्या याच्यासाठी आपण जे ईस्ट घालून मिश्रण भिजत घातलेलं, तर ते आता आपलं ईस्ट घालून ते छान फर्मेंटेड झालेलं. आणि आता मी एका साईडला परत घेतली आहे. त्यामध्ये मी मैदा घालते आहे. म्हणजे 1 कप मी मैदा घेतलेला. तर 1 कप मैद्यामध्ये मी आता जेवढं मिश्रण ईस्ट टाकून मी जे पाणी भिजवलं आहे, तर एवढं सगळं नाही लागणार आहे. 1 कपसाठी जास्त होईल ते ईस्टवालं मिश्रण. आणि दुसऱ्या साईडला मी आता वडे पण बघते कुठपर्यंत शिजलेत. त्यांची साईड पलटी करून घ्यायची आपल्याला. त्यांचं थोडंसं ब्राउनिश, थोडा डार्क ब्राउनिश कलरच चांगला वाटतो, तरच छान शिजले जातील. आणि त्यानंतर यांना असं छान थोडंसं मंद गॅस करून राहू द्यायचं आहे. आता एका साईडला मी हे मैद्यामध्ये ईस्टवालं मिश्रण घालून ते मळून घेणार आहे. आणि हे मळून झाल्यावर सगळं छान मी हे पीठ 1 तास ठेवून दिलेलं साईडला कवर करून. आणि मग आता याच्यासाठी आपल्याला दुसरं सॉसचं लागणार आहे, ताहिनी सॉस. तर ते आपण बनवतो आहे. तर त्यासाठी मी जी भाजलेली तीळ होती ती घातली आहे मिश्रणात, सॉरी मिक्सरच्या भांड्यात. आणि लसूण घातलं आहे आणि लिंबू. फक्त एवढंच मिश्रणाचं आपल्याला आपलं ताहिनी सॉस बनणार आहे. सॉरी, आणि मीठही. आणि हे पाणी न टाकता फक्त लिंबूच्या रसामध्येच आपल्याला दळून घ्यायचं आहे ताहिनी सॉस. ही खूपच हेल्दी सॉस आहे. आणि तीळ तर आपली हेल्दीच असते, म्हणजे हेल्थसाठी चांगलीच असते. तर खूप छान रेसिपी आहे आणि तब्येतीसाठी, शरीरासाठी पण चांगलीच आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा ताहिनी सॉस. मला हमसपेक्षा ताहिनी सॉस खूप आवडतो. तर तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला कसं वाटतं बघ, टेस्ट करून बघा. माझं इथं ताहिनी सॉस रेडी झालं आहे. त्यानंतर मी आता इकडं परत त्यांची साईड चेंज करून मी बघते आहे. बाकीचे जेवढं माझं मिश्रण उरलं आहे ते मी इकडं बनवते आहे फलाफल. तर मी इथं दाखवते आहे की जे मी पीठ मळून ठेवलेलं ते 1 तास ठेवलं होतं. आणि मी त्याच्या पोळ्या बनवून त्याच्या हे ट्रेमध्ये मी 2 तास गरम जागी ठेवलेलं. तर त्या ह्या पोळ्या त्या मिश्रणाच्या मैद्याच्या थोडंसं लाटून मी 2 तास गरमीच्या जागी ठेवलं. आणि त्या छान थोड्याशा फुलून आलेल्या. आणि जेव्हा त्या फुलून आल्या तर तेव्हा आपल्याला या भाजायच्या आहेत. तर जेव्हा हे अशा भाजल्या जातील ना, तेव्हाच आपला हा पिटा ब्रेड मस्त होणार आहे. आणि हा आपला पिटा ब्रेड फलाफल हमससाठी मस्टच असतो. तर तुम्ही असाही कुठलाही आपल्या पोळीमध्ये पण असं रोल करून खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण मिडल ईस्टमध्ये मोस्ट ऑफ द टाईम असंच खातात. तर मी दाखवते आहे. मी इकडं कांदे आणि टोमॅटो पण कट करून घेतले. बघितलं तुम्ही की मी जो पिटा ब्रेड आता भाजला तर तो कट करून त्याचं पॉकेट किती सुंदर बनलं आहे बघितलं. तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग करायचं आहे. स्टफिंग काय करायचं आहे, तर हे मी म्हणजे माझ्याकडे लेटस नव्हतं, तर माझ्याकडे हे पालकाची पानं होती, ते मी धुवून पुसून आता यामध्ये मी स्टफ करणार आहे. हे जे
पिटा ब्रेडचं पॉकेट मी बनवलं आहे. त्यामध्ये मी पालक घातलं आहे, त्यानंतर 2 फलाफलचे हे टाकलेले बॉल, टोमॅटो, कांदा आणि आता हे हमस जे आपण बनवलेलं हे आपण वरून टाकणार आहे. आतूनही टाकू शकतो सगळं हे करण्याआधी. आणि ताहिनी सॉस घातला आहे. तर हे आपलं पिटा ब्रेडचं पॉकेट खूप सुंदर तयार झालं आहे. मस्तच, तुम्ही ट्राय करा. आणि हेच मी ऑफिसला जाताना टिफिनला दिलेलं. त्यानंतर सोबत अजून माझ्याकडे हे होतं चिकन सॉसेजेस, ते पण मी ॲड करून दिलेलं ऑफिसच्या टिफिनसाठी. सो तुम्हाला कसं वाटला माझा हा व्हिडिओ मला नक्की कळवा. आणि तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा. Thank you for watching. Bye. Take care. Please like, share, subscribe to my channel. Bye. Take care.